पूजाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मग काय मजेत आहात ना सगळे? सध्या सुट्ट्या चालू आहेत. आज आपण असं आईस्क्रीम बनवणार आहोत, ते पण 1.5 कप दुधापासून. मुलं खाऊनच खुश होतील. बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा पण भारी लागणार. आता आपण उकळलेलं दूध घेतलेलं आहे, ते साई सकटच घेतलेलं आहे. 1.5 कप घ्यायचं आहे. त्यातलं थोडं दूध आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे. आता हे गॅसवर ठेवून उकळायला ठेवूया. हलवत राहायचं आहे असं साई सकटच. मस्त भारी आईस्क्रीम आपलं तयार होणार आहे. दुधाला उकळी आलेली आहे. आता यात आपल्याला 4 ते 5 चमचे साखर घालून घ्यायची आहे. साखर पण विरघळून घ्यायची आहे. हलवतच राहायचं आहे. आता आपण दूध बाजूला काढून ठेवलेलं ना, त्यामध्येच 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची. थंडच दूध आहे आपलं. मगाशी आपण यात काढून ठेवलेलं ना, त्यामुळे थंड दुधात घातल्यामुळे काय होतं, ते लवकर विरघळतं, गाठी होत नाही. 2 चमचे मिल्क पावडर पण घातलेलं आहे. सगळं आता मिक्स करून घ्यायचं चांगलं, म्हणजे गाठी होऊ द्यायच्या नाही आहे. थंड दुधात घातल्यामुळे गाठी होत नाही. आता आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. यात गाठी पण नाही झालेल्या आहे. साखर घालून पण 2 मिनटं झालेले आहे. साखर पण विरघळलेली आहे. आता आपण कस्टर्ड आणि मिल्क पावडर मिक्स केलेलं दूध आहे ना, ते हलवून त्यात घालायचं आहे. थोडं थोडं घालायचं आहे. सगळं घालून घेतलेलं आहे. आता हलवत राहायचं आहे. यामुळं काय होतं, दूध लवकर घट्ट होतं, पण कमी दुधात पण आपल्याला जास्त आईस्क्रीम आपलं तयार होतं. ही एक ट्रिक आहे. तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा. मुलांना खूपच आवडेल. बाहेरूनच विकत आणलंय का असं विचारतील. 5 मिनटं दूध उकळल्यावरच बघू शकता तुम्ही घट्ट झालेलं आहे किती. कारण आपण यात कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर घातलेली आहे. कोटिंगवर दिसत आहे ना. अजून एक 2 मिनटं उकळल्यावर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आता इथं आपलं कस्टर्ड मिक्सर थंड झालेलं आहे. आता याला थंड झाल्यावर एक आईस्क्रीमचा बॉक्स घेतलेला आहे मी इथं. तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता प्लॅस्टिकचं, आणि त्यामध्ये सगळं ओतून घ्यायचं आहे. सगळं ओतून याला 1 तासासाठी झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. आता हे सेट झाल्यावर आपण पुढची प्रोसेस करणार आहे. आता 1 तास झालेला आहे. आईस्क्रीम पण सेट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. ते आता एका मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. आणि फ्रेश क्रीम घेतलेलं आहे मी इथं. फ्रेश क्रीम उघडल्यावर वरचं जे दूध निघतं ना, ते काढून घ्यायचं आणि मगच खालचं क्रीम असतं ना, ते आपल्याला घ्यायचं आहे. ते अर्धा कप घातलेलं आहे. यामुळे आपलं आईस्क्रीम सॉफ्ट होणार आहे. मिक्सरला हाय स्पीडवर एकदम फिरवून घ्यायचं आहे. आता व्हॅनिला इसेन्स आहे माझ्याकडं, ते 2-3 ड्रॉप घातलेलं आहे. तुम्ही कोणता अवेलेबल असेल तो घालू शकता. फिरवून घेतल्यावर परत आपण ते आईस्क्रीमच्या कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आहे. आणि याला आईस क्रिस्टल यायला नकोत. मी इकडं अवेलेबल असलेली कॅरी बॅग अशी लावून घेतलेली आहे. तुम्ही पण त्यामुळे काय होतं, आईस क्रिस्टल जमत नाहीत वर, म्हणजे बर्फ तयार होत नाही. आता याचं टोपण झाकून घ्यायचं आहे आणि ओव्हरनाईट फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे, किंवा 7 ते 8 घंटे ठेवले तरी पण चालेल. मी सेट होण्यासाठी ओव्हरनाईट ठेवलेलं होतं. आता याला जरा असं चाकूनं साईडनं जरा ढिल्लं करून घ्यायचं आहे, म्हणजे लगेच सुटतं. एकदम सॉफ्ट आणि मार्केटमधून विकत आणल्यासारखंच झालेलं आहे. पीसेस पण कट करून दाखवत आहे. सर्वांना खूपच आवडलं. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.